पहिले हे असं मी शेण जमा करून आणले. अंगणा जो आहे सारवायचं आहे आज, उद्या पालखी येणार आहे म्हणून. यामध्ये पाणी टाकल्यानंतर हा नॅचरल फ्लोअर पॉलिश रेडी झालेला आहे. आता हा फ्लोअर पूर्ण पॉलिश करणार आहे, म्हणजे सारवणार आहे आम्ही. तर पहिल्याच्या ह्या पद्धत अजूनही आमच्या गावात असेच आम्ही जपून ठेवलेलं आहे. आता कसं तू थांब बाई. कोण आहे? तर मंडळी यांना सारवणं म्हणतात. शेणाचं पाणी आहे आणि हा झाडू बनवलाय आम्ही अशा पद्धतीने. हो मालक, करतोय ना काम मालक. मजूर द्यायचं काय फुकट आहे? तर आता हे मी 500 रुपयाच्या मजुरीवर कामाला आलोय मालकांकडे. या पाणी मला. बस जे मागे तुम्ही बघत असाल त्या पद्धतीला आपण सारवणं म्हणतो. म्हणजे शेणाने जे प्रोसेस तुम्हाला दाखवली त्याच्याने आपण हा फ्लोअर पूर्ण क्लिअर करतो. माती वगैरे उडते, खड्डे बिड्डे होतात. तर त्यासाठी उद्या आपल्याकडे पालखी येणार आहे. तर अंगण आपण एकदम चकाचक करणार आहे. तर ह्याचा जो फायनल लुक आहे तो तुम्हाला उद्या सकाळी दिसेल. चला मग भेटूया उद्या सकाळी. तर सकाळी उठून पहिला मग केर कचरा म्हणजे झाडू मारली, कारण की वरती जी माती जमा होती ती क्लिअर करून फायनल लुकसाठी रेडी. बघा, तर फायनल लुक आलेला आहे गाईज. बघा, तर गाईज असं असतं आमच्या कोकणामध्ये. पहिलं यायचं, घर पूर्ण साफसूफ करायचं. कारण की जर तुम्ही 10-15 दिवस किंवा 1 महिना 2 महिना जर नसाल इकडे तर घाण होतेच. मग ते सारवणं, केर कचरा सगळं करून मग फायनली घराला असा घरपणवाला लुक येतो. ह्या ब्लॉगमध्ये आपण सारवणं वगैरे ऑथेंटिक पद्धत जी आहे आपली पारंपरिक ती बघितली. आता पालखी येईल ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच. त्या अगोदर माझ्यासाठी नाही तर देवासाठी तरी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.